शिवसेना पक्षाकडून शहादा बस आगार व्यवस्थापक यांना निवेदन देण्यात आले। शहादा बस आगारात महिला व पुरुष प्रवाशांचे नेहमी अनमोल दागिने व रोख रक्कम चोरीला जातात। टवाळखोर व माथेफिरू मुलांकडून शाळेतील विद्यार्थिनींची छेडखानी केली जाते। या सर्व बाबींना कायमस्वरूपी आळा बसला पाहिजे म्हणून सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात यावे। बस आगारात मोठे मोठे खड्डे असल्याने लहान व ज्येष्ठ नागरिकांना गाडी चढताना व उतरताना अतोनात हाल अपेष्टा होत असतात। परिणामी छोटी मोठी दुर्घटना होत असते। म्हणून यापुढे बस आगारामध्ये एखाद्या प्रवाशाची उतरताना किंवा चढताना दुर्घटना घडली त्याला सर्वस्वी जबाबदार शहादा बस आगार राहील व दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवासीचा संपूर्ण दवाखान्याचा खर्च शहादा बस आगाराला करावा लागेल असा सज्जड दमवजा इशारा शहादा शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे यांनी बस आगार व्यवस्थापकांना दिला आहे। यावेळी शहर प्रमुख जितेंद्र जमदाडे व तालुका प्रमुख मनलेश जयस्वाल यांनी धुळे बस आगारातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी मोबाईलवर संपर्क करून संवाद साधला। यावेळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून शिवसेना पक्षाला आश्वासित करण्यात आले की येत्या 8 दिवसात शहादा बस आगारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसवले जातील व पावसाळ्यापूर्वी बस आगारातील सर्व खड्डे बुजवले जातील। येत्या 8 ते 12 दिवसात सीसीटीव्ही कॅमेरे बसवले गेले नाहीत आणि बस आगारातील छोटे मोठे खड्डे बुजवण्यात आले नाहीत तर शिवसेना पक्षाकडून व शहादा बस आगारातील प्रवाशांकडून बस आगारात तीव्र आंदोलन छेडले जाईल आणि या आंदोलनादरम्यान काही कायदा सुव्यवस्थेत प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार बस आगार व बस आगार व्यवस्थापक हे राहतील असा गर्भित इशारा यावेळी शिवसेना पक्षाकडून देण्यात आला आहे। INDTV न्यूज साठी पल्लवी प्रकाशकर यांचा स्पेशल रिपोर्ट। व्यवस्थापक यांना या आगारामध्ये वारंवार महिलांबद्दल काही चोरट्यांनी त्यांच्या दागिन्यामध्ये चोरण्याचा जो सपाटा लावलेला आहे त्याची तक्रार करण्याकरिता पुरुषांची रोख रक्कम खिशातनं चोरीला जाते तेही तक्रार करीकरिता मोबाईल असो या वाढणाऱ्या चोरीच्या प्रमाणात कुठंतरी आळा बसावा म्हणून शिवसेना पक्षाकडनं या ठिकाणी आगार व्यवस्थापकाची भेट घेण्यात आली होती। त्यांना लेखी स्वरूपात निवेदन देखील दिलेलं होतं। निवेदनामध्ये आम्ही नमूद केलेलं आहे की या बस आगारामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे पुरेसे नाहीत म्हणून या ठिकाणी पोलिसांना देखील चोरीचा छडा लावला जात नाही। त्यानंतर काही टवाळखोर पोरं जे असतात त्या विद्यार्थिनी ज्या शाळेच्या असतात घरी जाण्यासाठी आणि शाळेत येण्यासाठी या बस स्थानकावर ज्यावेळेस थांबतात त्यांची देखील छेडखानी होते। येणाऱ्या पावसाळ्यामध्ये दरवर्षीप्रमाणे या ठिकाणी जे खड्डे आहेत छोटे मोठे तिथं देखील पाणी साचतं आणि प्रवाशांचे गाडीत चढताना आणि उतरताना अतोनात हाल होतात। या सर्व समस्यांचा निराकरण करण्यासाठी आम्ही या ठिकाणी बस आगार व्यवस्थापकांशी भेट घेतलेली आहे। त्यांनी वरिष्ठांशी देखील आमचं मोबाईलवर तालुकाध्यक्ष जे आहेत मनलेश जयस्वाल यांनी देखील त्यांच्याशी संपर्क साधून त्या ठिकाणी संवाद साधला आहे। मी देखील त्यांच्याशी बोललो। त्यांनी आम्हाला आश्वासित केलेलं आहे की येत्या 8 दिवसात शहादा बस स्थानकाला सीसीटीव्ही कॅमेरे पुरेसे बसवले जातील आणि पावसाळ्यापूर्वी या बस आगारामध्ये जे छोटे मोठे खड्डे आहेत ते देखील भरवले जातील। शेवटी आम्ही त्यांना या ठिकाणी एक इशारा दिलेला आहे शिवसेनेकडनं येत्या 8 ते 12 दिवसामध्ये जर सीसीटीव्ही कॅमेरे इथं बसवले गेले नाहीत किंवा खड्डे या ठिकाणी भरले गेले नाहीत तर शिवसेना आणि येथील प्रवासी तीव्र आंदोलन छेडतील आणि त्या आंदोलनाच्या वेळी जर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर याला सर्वस्वी जबाबदार या आगाराचे व्यवस्थापक राहतील असा देखील या ठिकाणी आम्ही इशारा त्यांना दिलेला आहे।